आपल्याला देवांच्या पर्यंत जर पोहोचायचे असेल तर प्रथम आपल्याला संतांपर्यंत पोहोचायला लागते। देवापर्यंत जाण्याची पहिली पायरी आहे संत। आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक संत होऊन गेले, त्यापैकी बाळूमामा हे संत। बाळूमामाने आपल्या भक्तांना अनेक संकटातून वाचवले आणि माणसांमध्ये देव पाहिला। या संतांनी कुठलीही अंधश्रद्धा नाही, प्राणीमात्रावरती दया आणि आपल्या भक्तांची संकट दूर करणं हे संतांचं काम। बाळूमामा हे असे संत होऊन गेले की मुक्या माणसाला किंवा मुलाला वाचा देणारे संत, ज्याला चालता येणार नाही अशा व्यक्तीला चालायला लावले होते असे बाळूमामा। अहो, आंधळ्याला दृष्टी देणारे बाळूमामा, एवढी ताकद बाळूमामांची। साक्षात रुद्र अवतार, ब्रह्म विष्णू महेश असे त्रिदेव, आणि महेश म्हणजेच देवाद्य देव महादेव, देवांचा अवतार। अहो, बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 साली बेळगावच्या नजदीक चिक्कोडी तालुका अक्कोळगावी एक धनगर समाजामध्ये असलेल्या कुटुंबात झाला। मयप्पा आणि सत्यव्वा या भाग्यवंत आई वडिलांच्या पोटी हे सुंदर असं बाळ तेजस्वी जन्माला आलं। बाळूमामाने अनेक चमत्कार केले, सत्य घटना आहे। या सगळ्या ज्यांचा विश्वास आहे त्यांचा अफाट भक्ती आहे बाळूमामांच्या वरती। त्याला हे चमत्कार सगळे खरे वाटतात की मुक्याला बोलायला लावलं बाळूमामांनी, तर असा एक भक्त बाळूमामांच्याकडे आला। त्याचा मुलगा जन्मजातच आंधळा होता, त्याला दिसतच नव्हतं। अफाट अशी संपत्ती होती, परंतु संपत्तीचा वारस आंधळा होता। शरीर बलदंड होते, परंतु आपल्या मुलाला दिसत नाही। अफाट भक्ती बाळूमामांच्या वरती होती। हे अफाट भक्ती, निस्वार्थ सेवा की माझा श्वासच बाळूमामा, शरीरातील जी धडकन आहे ती बाळूमामा, एवढी अफाट भक्ती बाळूमामांची तो भक्त करत होता। आणि आपल्या मुलाला घेऊन बाळूमामांच्या तळावरती गेला, बाळूमामांच्या पायाशी नतमस्तक झाला। बाळूमामांनी ओळखले हा खरा भक्त आहे आपला, आणि त्याच्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला, भंडारा उधळला आणि झाला चमत्कार। मुलाला दिसायला लागले, परंतु काही वेळांनी संत बाळूमामांनी त्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवला, भंडारा लावला, मुलाची दृष्टी आहे ती परत काढून घेतली। का बरं बाळूमामांनी मुलाची दृष्टी काढून घेतली? असं कधीच झाले नव्हते, परंतु या मुलाची दृष्टी ही बाळूमामांनी का काढून घेतली हे जाणण्यासाठी, विश्वासाने ऐकण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा। देव कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे, लक्षात ठेवा। ताकद आहे देवाची। अखंड सृष्टी निर्माण करणारे देव बाळूमामांचे तळावरती दररोज कितीतरी लोक यायचे, भक्त यायचे, बाधा झालेले किंवा काही अडचणी घेऊन बाळूमामांच्याकडे यायचे। आपले मायबाप आहेत बाळूमामा असे म्हणायचे। अफाट भक्ती लोकांची होती। कुणाला चालता येत नाही म्हणून आपल्या मुलाला त्या ठिकाणी घेऊन येत होते। कुणाला भूतबाधा झाली, लोक बाळूमामांकडे घेऊन यायचे। कुणाला दिसत नाही त्याला सुद्धा बाळूमामांकडे त्या ठिकाणी घेऊन यायचे, म्हणजे बाळूमामांच्या तळावरती भक्त घेऊन यायचे। अहो, नुसता भंडारा उधळला, डोक्याला लावला की सगळ्या अडचणी दूर व्हायच्या। त्यावेळेस असे चमत्कार बाळूमामा करत होते। असेच एक दिवशी कितीतरी बाळूमामांचे भक्त त्यांच्या तळावरती आले आणि सगळे बसले। प्रत्येक जण एक एक अडचण बाळूमामांकडे घेऊन जात होता। बाळूमामा एक क्षणात त्याच्या डोक्याला भंडारा लावायचा आणि त्याची अडचण तो दूर व्हायची। अशा वेळेस जो भक्त आलता की त्याच्या मुलाला अजिबात दिसत नव्हते जन्मताच। अहो, मुलाला बलदंड शरीर, मजबूत बांध्याचा मुलगा, परंतु दिसत नाही। त्यावेळी सगळ्या भक्तांनी सांगितले, मामा काहीतरी करा आणि याच्या मुलाला दिसायला तुम्ही लावा, याला दृष्टी द्या, पान त्याच्या पदरात टाका। मामा, तुमचा हा जो भक्त आहे तो अफाट तुमची सेवा करतोय। अहो, त्या मुलाचे जे वडिलांनी बाळूमामांची विनवणी केली, बाळूमामांच्या पायाशी नतमस्तक झाले। मामा, एवढं दान टाका माझ्या पदरात, माझ्या मुलाला दिसू द्या। अहो, क्षणाचा विलंब न करता संतांनी म्हणजे बाळूमामांनी भंडारा हातात घेतला आणि त्या मुलाच्या कपाळी लावला, फुंकला भंडारा, आणि काय झाला चमत्कार। अहो, मुलाला दिसायला लागले आणि त्याच वेळेस दिसायला लागल्यानंतर बाळूमामांनी त्या मुलाच्या कानामध्ये सांगितले, बाळा, मी आता पुढे पळत जाणार आहे, म्हणजे बाळूमामा, तू माझ्या मागे वाऱ्याच्या वेगाने पळ आणि मला तू पकड। जर तू मला पकडले
तरच तुझी दृष्टी राहील. तू जर मला पकडले नाही तर तुझी दृष्टी त्याच क्षणी जाईल. अहो बाळूमामा तळ्याच्या कडेने म्हणजे गोल राऊंड पळत होते. तो मुलगा बाळूमामांना पकडण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने पळत होता, परंतु बाळूमामा त्याला काय मिळत नव्हते, सापडत नव्हते. अहो ज्याने अखंड सृष्टी निर्माण केली तो परमात्मा आहे. त्याच्या नजरेवरती सूर्य फिरतो, त्याच्या काठीवरती अखंड सृष्टी टिकली, ते बाळूमामा आहेत. अहो ज्याच्या श्वासामुळे सगळ्यांचा श्वास चालतोय, झाडांची पाने हालतात, प्रत्येकाची धडकन ज्याच्यामुळे चालते, ते संत बाळूमामा अखंड सृष्टीचे मालक म्हटले जाते. ते बाळूमामा परमात्मा कसे सापडणार या मुलाला? मुलगा वाऱ्याप्रमाणे वेगाने पळत होता, बाळूमामांना पकडण्यासाठी जीवाचा आकांत करून धावत होता, परंतु बाळूमामा त्याला सापडले नाही. अखेर हा मुलगा पळून पळून कंटाळला, एका जागेवरती येऊन बसला. मामा मी आत्ता नाही पळू शकत. मामांनी ओळखले भूत आणि भविष्य जाणणारे बाळूमामा संत होते. परमात्माच तो सगळं जाणू शकत होता, भविष्य काळ भूतकाळ. बाळूमामा त्याच्या जवळ आले, भंडारा घेतला, त्याच्या डोक्याला लावला आणि भंडारा डोक्याला लावल्याबरोबर त्या मुलाची नजर परत नाहीशी झाली, आलेली दृष्टी परत नाहीशी झाली. जमलेले सगळे भक्त अचानक चकित झाले की बाळूमामांनी असे काय केले, असे का केले? दिसायला लागलेले होते परत आंधळ केलं. सगळे भक्त म्हणाले, मामा असे करू नका. हो, या मुलाच्या वडिलांची अफाट भक्ती श्रद्धा तुमच्यावरती आहे, तुम्ही असे का करता? त्याच्या पदरात टाका दान. त्यावेळेस मुलाच्या वडिलांनी विनवणी केली, मामा माझी काय चूक झाली? तुम्ही माझ्या मुलाला दिलेली दृष्टी का घेतली हे तरी मला सांगा. मामा अशी विनवणी करू लागला. त्यावेळी बाळूमामांनी सांगितले, लक्ष देऊ नये का? हा मुलगा जन्मताच आंधळा आहे आणि त्याला जर नजर आता दिली आणि ती नजर ठेवलीये, मी देऊ शकतो मी नजर, परंतु मी जर ह्याला दृष्टी दिली तर या मुलाच्या हातून 7 खून घडतील, 7 माणसांना हा मुलगा मारेल. एवढे मोठे पाप या मुलाला 84 योनीत भोगावे लागेल. मोक्ष प्राप्ती त्याला होणार नाही. त्यामुळे याची नजर मी काढून घेतली. म्हणून भगवंताने असे ठेवले आहे, तसेच राहायचे असते. कारण त्याच्या पाठीमागे काही कारण निश्चित असते. कुणाला गरीब बनवले तर कुणाला श्रीमंत बनवले, कुणाला अफाट ताकद दिली तर कुणाला कमजोर बनवले, कुणाला सुंदर चेहरा दिलाय तर कुणाला विद्रूप दिलाय, कुणाला गोरे बनवले तर कुणाला काळे बनवले. याच्या पाठीमागे अखंड सृष्टीचा जो मालक आहे त्याचं काहीतरी कारण हे निश्चित आहे. बघा, सगळं नियोजनबद्ध असतं, सर्व पूर्वजन्मांच्या कर्मानुसार आहे हे निश्चित असतं. बघा, याच्यातून कळतं अशी ही बाळूमामांची ताकद खरा चमत्कार आहे. जो माणसांच्या जन्माला येईल त्याला कर्म भोगावेच लागतात. ह्याचे एक ज्वलंत उदाहरण आम्ही आपल्याला सांगू शकतो. प्रभू रामचंद्र भगवान विष्णूचा अवतार, की ज्याला अखंड सृष्टीचे मालक म्हटले जाते, सृष्टीचे पालन पोषण करणारा भगवंतांना म्हटले जाते. भगवान विष्णूला ते राम आहेत, प्रभू रामचंद्र, आणि याच प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. याचं कारण काय? तर याचं कारण कर्मभोग. कर्मभोग निश्चित आहे, परंतु याचा पाठीमागे दुसरे कारण आहे की रावणाचा वध करायच्या दुष्टाचा नाश करण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी जन्माला आले. जन्माला येतो त्याला हे सगळे कष्ट भोग भोगावे लागतात. म्हणून प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगावा लागला. या गोष्टीतून आपल्याला घ्यायचे की भगवंत जसं ठेवेल ते भगवंताची काहीतरी नियोजन निश्चित आहे. प्रत्येक गावोगावी बाळूमामांची पालखी जाते, बकरी जातात, निस्वार्थ सेवा करतात आणि त्याच्या पाठीमागे बाळूमामा अडचणींच्या काळात नक्की उभे राहतात. असा बाळूमामाचा चमत्कार आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाळूमामाचे चांग भले अशी कमेंट नक्की द्या.